बस स्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे। पोलिसांनी एका महिलेसह 4 जणांना अटक करून त्यांच्याकडून 6,46,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर आरोपी शहरातील बस स्टँड, रेल्वे स्टेशन यासारख्या इतर गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील गंठण, सोनसाखळी, मंगळसूत्र चोरी करायचे। या टोळीने जिल्ह्यात जवळपास 14 चोरीचे गुन्हे केल्याची तपास दरम्यान निष्पन्न झाले आहे। आरोपी हे देगलूर तालुक्यातील रहिवासी असून कर्नाटक राज्यातील टोळीचा संबंध असल्याची पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी माहिती दिली। नांदेड जिल्ह्यामध्ये विशेष करून शहरामध्ये किंवा तालुका प्लेसमध्ये बस स्टँड किंवा गर्दीच्या ठिकाणावर महिलांचे दागिने मंगळसूत्र असू द्या किंवा गंठण हे बऱ्याच प्रमाणात चोरी जात होते। तर त्या असे बरेच गुन्हे नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल आहेत। तर त्या अनुषंगाने माननीय SP साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर म्हणजे गुन्ह्यांचा उलगडा करण्याबद्दल आदेश दिले होते। तर त्याप्रमाणे LCBची एक टीम तयार करून सदर गुन्ह्याच्या ह्या मोडचे जे आरोपी आहेत त्यांच्या शोधाबाबत त्यांना आदेशित करण्यात आले होते आणि त्याप्रमाणे यांनी बऱ्याच अशा गर्दीच्या ठिकाणी किंवा बस स्टँडला व्हिजिट करून त्या ठिकाणची बरीच माहिती घेतली आणि त्यानंतर आम्हाला एक लेडीज ज्यांचे नाव आहे दुर्गा हातावणे, हे 28 वर्षाचे आहे, हे राहणार देगलूरचे आहेत आणि त्यांचे इतर जे त्यांचे मामा आहे हिवराज उपाध्याय आणि इतर त्यांचे 2 साथीदार आहेत, हे आम्हाला नांदेड बस स्टँडला मिळाले। आम्ही त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तर त्यांनी अशा मोडसचे बरेच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले। असे एकूण 14 गुन्हे नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल आहेत आणि ह्या गुन्ह्यामध्ये एकूण 6,64,934 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। एकूण 14 गुन्हे आहेत आणि ह्याच्यामध्ये सोबत इतर कोणी आरोपी आहेत का आणि इतर गुन्हे अजून त्यांनी केलेले आहेत का त्याबद्दल तपास चालू आहे।